नमस्कार। आज आपल्या किचन मध्ये बनवलेले आहेत नाचणीचे धपाटे। आपण ज्वारीच्या पिठाचे धपाटे, मेथीचे बनवतो। पाहू शकता किती मस्त नरम झालेत। रोज नाश्त्यासाठी वेगवेगळं काहीतरी बनवायचं असतं तर हे एकदम मस्त बनतात। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे नाचणीचं पीठ घेतले मी 2 कप। त्याला कपडे व्यवस्थित मोड आणून कपड्याने गाळून घेतले। त्याची रेसिपी ऑलरेडी मी अपलोड केलेली आहे, नाचणीचं पीठ कसं बनवायचं ते। आणि 1 कप ज्वारीचं पीठ आणि 1 कप बेसन पीठ घेतले। गव्हाच्या पिठाने मस्त नरम सॉफ्ट होतात आणि बेसन पिठामुळे चव येते। हे नाचणीचं पीठ, ज्वारीचं पीठ, बेसन पीठ, कोथिंबीर, तीळ, 2 बटाटे, मिरची, जिरं, लसूण, कोथिंबीर। अगोदर ठेचा बनवून घ्यायचा। आपल्याला हिरवी मिरची, चवीपुरतं मीठ घालायचंय आणि लसूण, जिरं यांचा ठेचा बनवून घ्यायचा आहे। हे बनवून घेतलाय ठेचा। माझा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। हे घेतलंय नाचणीचं पीठ, त्यामध्ये ज्वारीचं पीठ आणि हे बेसन पीठ। मी आता बटाटा खिसून घेणार आहे। बटाटा नाही वापरला तरी चालेल, होता शिल्लक घरात, म्हणजे उकडलेले होता त्यामुळे मी वापरलाय। ऑप्शनल आहे बटाटा। कांदा घालायचा आहे। कांदा भरपूर घालायचा। हे जिरे, लसूण आणि मिरची, मीठ याचा ठेचा आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली। एक छोटी वाटी म्हणजे 50 ग्रॅम असतील असे तीळ घातलेले आहेत। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हळद घालायची। ह्याला मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचे। आपण एरवी ज्वारीच्या पिठाचे भाजणी बनवून असे थालीपीठ किंवा धपाटे म्हणू शकता तुम्ही, बनवतो, पण मी आज नाचणीच्या पिठापासून बनवलेत। एकदम पचायला हलकी असते नाचणी आणि पौष्टिक असते, थंड असते, त्यामुळे नाचणी नेहमी वापरात असायला हवी। खूप छान बनतात, नक्की बनवून पहा। आणि तुम्ही कशा कशा प्रकारचे धपाटे बनवता कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा। बटाट्यामुळे त्याला खूप छान टेस्ट येते। तुम्ही नाही वापरले तरी चालतील। त्याला व्यवस्थित मळून मऊ करून घ्यायचे। असं पातळसर पीठ बनवायचे म्हणजे धपाटे आपले छान मऊ होतात। घट्ट पीठ नाही करायचे जास्त। हे अशा कन्सिस्टन्सी अशी ठेवायची। आता एक कपडा घेतलाय, माझा नेहमीचा धपाट्याचा आहे तो, कॉटनचा। त्यावरती पाणी टाकून आपल्याला धपाटे थापून घ्यायचे। आपल्याला हव्या तशा छोट्या मोठ्या आकारामध्ये थापून घ्यायचे। मी थोडासा गोळा घेणार आहे आणि त्याचे आपल्याला थापून घ्यायचे आहे। आता अशा प्रकारे पीठ जरा पातळच ठेवायचे। घट्ट जर केलं तर कडक बनतात। मस्त, खूप झटपट बनतात, नक्की बनवून पहा। मस्त, मी तवा ठेवलेला आहे तापायला। मस्त, तर थापून झालंय। आपल्याला तेल घालायचे तव्यावरती अगोदर। आणि आपल्याला आता धपाटे टाकायचे त्यावरती।
अशा पद्धतीने कपड्याला जर चिकटलं तर वरून थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे आपोआप खालची साईड निघते. तेल टाकायचं परत थोडं आणि ह्याला आपण झाकून ठेवायचे 5 मिनिट मीडियम फ्लेमवरती सुरुवातीला. नंतर मग एकदम लो फ्लेमवरती करायचे. मस्त पाहू शकता. परत झाकून ठेवायचे आपल्याला. मी दुसरं पण थापून घेतलंय आता. मस्त तयार झालेला आहे आपला आता. परत पलटी करून घ्यायचे. मस्त पाहू शकता झालेला आहे आता व्यवस्थित. आता दुसरं टाकायचे आणि त्याला परत झाकून ठेवायचं आपल्याला थोडंसं गरम झाल्यानंतर. मस्त तयार आहे आपलं. आता हे दुसरं पण काढून घ्यायचे त्याला. अशाच पद्धतीने मी सर्व बनवून घेतलेत. मस्त तिसरं पण टाकलंय. ते पण तशा पद्धतीने भाजून घ्यायचं आपल्याला. जास्त लो फ्लेमवरती जर ठेवलं तर तरी पण कडक होऊ शकतं आणि फुल फ्लेमवरती केलं तर ते कच्चं राहू शकतं. त्यामुळे आपल्याला कमी जास्त करून त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे. जास्त लो फ्लेमवरती पण नाही ठेवायचे, ते कडक बनते जास्त वेळ लागल्यामुळे. तयार आहे आपलं आता हे पण. तर 2 मिनिट ठेवायचे. आता झाकण. तयार आहे आपलं आता हे. काढून घ्यायचं हे धपाटा. मस्त पाहू शकता. सर्व करण्यासाठी तयार आहेत आपले आता धपाटे आणि हे दह्याबरोबर सर्व करू शकता. खूप छान लागतात. नाश्त्यासाठी नक्की बनवून पहा किंवा एरवी पण असे खाण्यासाठी. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवून खात राहा, आनंदी राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.